माणसं तुला कळतंय का रे तू काय म्हणतोय ते? त्या डोक्यात काय भरलेलं आहे? तंबाखूच का रे? हा, लावचून मळ पुन्हा तू बीडचा बिहार करायला तू जास्त कारणीभूत, एवढं लक्षात ठेव. चिन्ह हाणला टन्ना हाणला पडल येतो ते आजार मागल्यावर पडल आलोच पडल रे तंबाखू मळ्या. मला बंधन आणलीत रे युट्यूबनी, मला तुला बोलता येईना लई हे राहून आलेले तू उरावर बसून घेतले हा, आणि म्हणतो हे आपले भाऊ आहे. कसा भाऊ? तुलाच केला. जा ना, कर ना धर्म त्याचा स्वीकार की. कशाला दळिंद्रिया आमच्या धर्मामध्ये राहतोय रे? ए दळभद्रिया भाकरी आहे बरोबर दणका दिला तुला यावेळेस मराठ्याने. हे ब्रश पण करत नाही म्हणतात बया, कसलं गचाळ हे ग माय हे, शी आंघोळ पण करत नाही म्हणे, तसंच बसलेलं असतं असं याचं उपर. ही माय शी, मला तर किळाचं चाली बाय ऐकून ते पत्रकार. आता करा गळ्यात ठेव ठेव फोटो काढताय काढा, नाही तर पहिलं म्हणायचं ए आता काय प्रत्येकासोबत काढत बसू का? इतका वेळ थांबू का? घ्या रे पटापटा. असा यायचा एंट्री त्याची. तू ये ना, तू लई छळ लई, तू बीडचा बिहार करायला तू जास्त कारणीभूत, एवढं लक्षात ठेव. का बरं मला सांगा, जर बीड इतकंच गुन्हेगारांचं आहे तर का नाही आतापर्यंत काही चालं बाहेर? या 2 वर्षातच कसं यायला लागलं? या 2 वर्षातच कसा जातीय द्वेष निर्माण झाला तिथे मला सांगा. कसा जातीय द्वेष निर्माण झाला बीड मध्ये? ह्याच्या अगोदर माणसं राहत नव्हती का तिथं? अरे तू 2 वर्षापासून आहे ना माजवण लावलंय साल्या. तुला असं वाटलं लोकसभेला थोडेफार काय नाचायलाच लागलं बया 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 बया, आता काय करू याला? मग तो काय विचार, हे आम्ही मोजतच नसतो म्हणे, पाहिलं सुपडा साप. बरे आमच्या लोकांना लाजही नाही, अजूनही त्यांनी सुपडा साप चॅनल ते अकाउंट ठेवलेले त्यांचे. कुणाचा केला बाबा सुपडा? अरे तुमचा झाला सुपडा साप, तुमच्या वाकडे सुवर गुरुचा झाला सुपडा साप, ते आपलं उद्धव मिया त्यांचा झाला सुपडा साप. कुठे चालले तुम्ही इकडे सुपडा साप करायला? धर्माचा सुपडा साप कधीच होणार नाही. स्वप्न बघ जरांग्या, स्वप्न. हिंदू धर्माचा सुपडा साप करायला चालला होता तू? अरे कितीही प्रयत्न कर, वारंवार देणार रामायण महाभारताचा मी उदाहरण, वारंवार देणार. हे धर्मयुद्धच आहे. तू जो नंगानाथ चालू केलाय ना, हा धर्मयुद्धाचा आहे. लक्षात ठेव, लक्षात ठेव. तेव्हा सुद्धा 100 कृष्णाची नारायणी सेना, 9 लक्ष कृष्णाची नारायणी सेना, 100 दिग्गज सगळे तिकडं, सगळे दिग्गज तिकडच बरं का. पितामहा भीष्म, द्रोणाचार्य सगळे तिकडं. हे 5 पांडव आणि ह्यांच्या सोबत कोण? कृष्ण. काय होता? कृष्ण म्हणजे धर्म होता. जिथं धर्म असेल ना तिथे पराजय कधीच नसतो रे, तिथे जय असतो, जय आणि विजय असतो. लक्षात ठेव. अधर्मी माणसा ज्यांनी आमच्या आया बहीण, ज्याच्या वंशजांनी, म्हणजे हा त्यांचा वंशज आहे, याच्या पूर्वजांनी, या जलीलच्या, या नोमानीच्या, आमच्या आया बहिणींच्या आबरूंची दिंडवडे काढलीत, आमची मंदिरं तोडलीत, आमची शिवलिंग तोडलीत. अजूनही मंदिरामध्ये गेलंय ना बऱ्याच ठिकाणी, इतिहासात नोंद झालेली बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण उघड्या डोळ्यांनी. अरे लांबचं नाही, इथं नारायणपूर आहे ना, जिथं दत्त धाम आहे, त्या नारायणपूरला जाऊन बघा. पलीकडच जिथं दत्तांचं मंदिर आहे ना, त्याच्या पलीकडनंच आहे ना हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या महादेवाच्या मंदिरातल्या पिंडी तोडलेल्या आहेत, मंदिराच्या बरेच भाग तोडलेले आहेत. अजूनही आहे. कुणी रे? यांनी. ते बघा संबल कुठं निघलंय, कुठं निघलंय? प्रयागराज मध्ये केवढं दाबलं होतं. अरे बाहेर आणून आलेले तू उरावर बसून घेतले आणि म्हणतो हे आपले भाऊ आहे. कसा भाऊ? तुलाच केला. जा ना, कर ना धर्म त्याचा स्वीकार की. कशाला दळिंद्रिया आमच्या धर्मामध्ये राहतोय रे? ए दळभद्रिया,
हा नासवला माझा. अरे हिंदू धर्माचं रक्षण जर कोणी केलं असेल ना तो मराठा आहे. महाराष्ट्रातला, हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माची ज्योत कुठून पेटली असेल ना ती महाराष्ट्रातनं पेटली आहे. महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांचा जन्म झालेला आहे रे. म्हणून या महाराष्ट्राला महाराष्ट्र असं नाव आहे. बाकीचे राज्य बघा कसे, गुजरात, बिहार, युपी, झारखंड कसे आहेत ना, परंतु महाराष्ट्राला काय नाव आहे? महाराष्ट्र. संत महात्म्यांचं राष्ट्र आहे रे इथं. संत महात्म्यांनी जन्म घेतलेला आहे रे इथं साल्या. आणि तू त्याच भूमीतल्या ज्यांनी धर्माचं रक्षण केलंय, शिवछत्रपती त्याच मराठा जातीमध्ये जन्माला आले होते. ज्या वेळेला धर्म बुडला होता, आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी कुणीच पुढं सरसावत नव्हता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला माझं 16 वर्षाचा शिवबा त्या राजमाता जिजाऊंनी सोपवून दिलाय महाराष्ट्राला आणि हिंदू धर्माला. मेलात तरी बेहत्तर धर्म वाचवण्यासाठी आणि आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी. साल्या तू कोण रे? तू केस खेत की मुलीन तुझा नो मानी बेमानी? हा कोण रे तू? किधर से आया रे तू? बरं याची एक बघितली का तुम्ही? याच्याच तोंडाने म्हणते आपण काय बोलावं. याची एक व्हिडिओ क्लिप आली बघा माझ्यापर्यंत, पाठवतात आपले बांधवले. ए लाईक करा रे, लाईक करा ना. असं का करताय? लाईक करा, शेअर करा, लाईक करा आणि शेअर करा फास्ट. तुमच्या लाईक ना त्याचं डोकं उठवून देतात बघा. लाईक फार महत्वाचे आहे. हा ते जास्त काजू बदाम तंबाखू खातं मग माझ्या लाईक बघितलं की. मला माहित नाही त्याचं काय होतं ते. याची एक क्लिप आली माझ्याकडं. हा ती क्लिप अशी बघा. ते म्हणता आमची ऐकून बिन बाप मराठा आणि आम्हाला कळतच नाही आमच्या लेकराला काय नाव द्यावं. आमच्या लेकराला बापच नाही म्हणतो. आता सांगा किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी ए मूर्ख माणसा, तुला कळतंय का रे तू काय म्हणतोय ते? त्या डोक्यात काय भरलेले? तंबाखूच का रे? हा लाव चुना मळ पुन्हा. ए कोण पत्रकार होता काय माहिती, मोने ब्रश पण करत नाही घाणरड. ब्रश काय त्या कोलगेटने काय तुझ्या पोटात अन्न जातोय? हे कोलगेट आहे ते तसं काय घशातनं खाली जाऊच देत नाही आपण, नाही का? ब्रश केला की तू हे ब्रश पण करत नाही म्हणतात. बया कसलं गचाळ हे ग माय हे. शी आंघोळ पण करत नाही म्हणे, तसंच बसलेलं असतं. असं याचं उपोषण ई माय शी. मला तर किळाचं चाली बाय ऐकून त्या पत्रकाराचं. ते म्हणलं यांचं उपोषण लयच कडक असतं म्हणे. असं उपोषण कुठं पाहिलं ऐकलं आतापर्यंत? ब्रश करायचं नाही, आंघोळ करायचं नाही, हे कोणचं उपोषण? माय ग शी. बया काय घालणार माणूस आहे बया. तेच करताय तेच करताय. अंगावर चादर घेऊन, आणि ती चादर असती त्याची चादर पण बदलत नाहीये, लक्षात ठेवा. तो चादर अजिबात बदलत नाही बघा. चादरीला हातच नाही लावायचा त्याच्या. हे बिलकुल नाही. नो नो नो, डोंट टच मी आणि माय चादर. बिलकुल नाही, उधर जाओ. काय होतं माहिती का, पहिलं फोटो पण काढत नव्हता गेलेला लोक. आता करा गळ्यात हात ठेव ठेव फोटो काढताय काढा. नाही तर पहिलं म्हणायचं ए आता काय प्रत्येकासोबत काढत बसू का? इतका वेळ थांबू का? घ्या रे पटापटा. असा यायचा एंट्री त्याची. काय सांगायचं सामे झुकेगा नाही साला. ते एकदा केली होती त्याने. तिकडून तो आपला काय त्याचं नाव आव त्याचे ते आंडू पांडू बांडू नाही का ते रे, त्याचे ते व्हिडिओ बनवणार आहे ते आपलं करताय असं बरं का असं. आणि ते बरोबर व्हिडिओ काढता यायचं असं. बरं तू अशी अशी कोणची तुझी दाढी घालवायची पद्धत हे असं करतोय. त्याची ती रील व्हायरल झाली. पण ज्यावेळेला लोकांनी शिव्या घालणं चालू केल्या मग त्याने ती डिलीट करून टाकले. हे असली थेरयाची माणसं करतात. हा थेरयाची माणसं, हा थेऱ्याची माणसं थेरी बेकार लोक. काय सांगायचं. अगदी बरोबर. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. अगदी बरोबर. महाराष्ट्रात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मराठाच आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. आहेच, मान्यच केलं पाहिजे. परंतु याला जातीय द्वेष निर्माण करून, याला जातीय तेढ निर्माण करून नासवायचं आहे. महाराष्ट्र नासवायचं आहे. जी एकात्मता महाराष्ट्रामध्ये होती ना, हा जो महाराष्ट्र अगदी गुण्या गोविंदाने नांदत होता ना,
त्या महाराष्ट्राला याने नाचवून ठेवले 2.5 वर्षामध्ये, नाचवून ठेवले. तरुण भावांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीत तुम्ही पाठ फिरवली ना ती तशीच राहू द्या. परंतु सोशल मीडियावर याचं कालचं वाक्य ऐका तुम्ही. हा म्हणतोय किती जण रे, किती जण आहे, टाका ना सगळेजण पोस्ट टाका. काय एवढं पडलंय रे तुला? परंतु तो म्हणतो मी एकटाच देतो, मी एकटाच बास म्हणतो मी, एकटाच बास. कशाला बोलवतो लोकांना? कामधंदे करू दे की. तंबाखू चुना आणि मळपुना, कशाला बोलवतोय लोकांना? कशाला बोलवतोय लोकांना? करू दे ना कामधंदे त्यांना शेतातली. हा म्हणतो किती जण आहे तुम्ही, पाठवा पोस्ट टाका, धनाधन पोस्ट टाका, फिरले बाई पोस्ट. काय याला हवना प्रसिद्धीची, मरून चाललंय प्रसिद्धीसाठी, याचा जीव चाललाय प्रसिद्धीसाठी. काय सांगायचं, लय नासावला मराठवाडा. आता माझी विनंती मराठवाड्यातल्या बांधवांना, याला लय हाणार आहे तुम्ही, याला लय चोपा बघा, खरंच याला हाना. आणि मराठवाड्यातल्या मराठा बांधवांनी, हिंदू बांधवांनी, मराठा म्हणण्यापेक्षा आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा. जर शिवछत्रपतींचे मावळे स्वतःला म्हणून घेत असाल तर तुम्ही हिंदू आहात अगोदर, हे लक्षात ठेवा. तुम्ही ना आता याची चौकशी कशी होईल हे बघा सगळ्यांनी, बरं का? याची चौकशी कशी लागेल ना हे बघा सगळ्यांनी. मला आहे ना, माझे हिंदुत्ववादी जे भाऊ आहेत का, आमचा जो ग्रुप आहे, त्यांचं म्हणणं काय आलं माहिती का, की ताई तुम्ही बसल्यात ना, हा नीच माणूस म्हणाल की मुद्दा म्हणून बसवलं सरकारला, येईल तुमच्या काय मागण्या असतील ना याचं होऊ द्यानंतर तुम्ही बसा. तर माझं तर ठरलेलं तुम्ही पण बसणार आहे म्हणून. माझ्या भावांनी मला समजावलं सगळ्यांनी, ठीक आहे म्हटलं, माझ्यामुळं कुणावरही चांगलं काम करणाऱ्या लोकांवर आरोप यायला नकोत. अगदीच अगदी 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 स्वतःच्या डोक्यावरची केस उपटताना दिसेल, हे 100% खरं होणार आहे, 100%. अरे आजचं त्याचं स्टेटमेंट ऐका तुम्ही, याव करा त्याव करा, SIT CID ह्या अशा चौकशा करा, तशा करा, तिथलं CCTV फुटेज घ्या, त्यानं रगा दिल्या, त्याला माहिती आहे काय, PI घ्या आणि API घ्या. अरे काय, आणि म्हणतो माझ्याकडे सगळ्या खबरी, यालाच उचला, याच्याकडे सगळ्या खबरी, याला उचलाच. हा CID SIT याला उचला आणि याची चौकशी करा. कोण तुला खबरी देत आहे ना, उचला त्या सगळ्यांना. काय पण नुसता शेंगा हानीत, काही बांड्या हानीत, शेंगा हानीत याचा शब्द आहे, बांड्या हानीत आमच्या विदर्भाचा शब्द आहे. लयच बांड्या हाणतो, लयच. काय सांगायचं आता, आळाभर इकडं मुळाभर तिकडं, मागे ना पुढं चाल तडातड, अशी याची गत झाली. हातीना पदरीन कुठं चालली इद्री, आमचे लोक म्हणतात तसं याचं झालंय. याने त्या आरक्षणाचा विषय असा करून ठेवला ना, हातीना पदरीन कुठं चालली इद्री, इदरच. अरे काय त्यामुळं सगळं गेलं, होतं नव्हतं सगळं, तू फार सुपडा साफ करून टाकला तू मराठ्यांचा. हा चांगलं भेटलं होतं त्यांना, चांगलं चालू होतं सगळं काही सुरळीत, आलंय कुठनं उड्या मारल्यात, सगळ्यांना भोगावं लागणार. तुला ज्यांनी याला कुणी ना सपोर्ट केलाय, याला कुणी JCB पुरवली, याला कुणी ना फुलं उधळली, याच्या सभेला कुणी खर्च केला, त्याला लावलेली SIT ती बसवा ना, ती चौकशी बसवा. SIT लावली ना तुम्ही, याच्यावर चौकशी बसवा की. कधी बसवताय त्याची चौकशी? हा ह्याला शिव्या दिन, त्याला शिव्या दिन, त्याला कोण रे तू? कोण तू? आता म्हण ना, चिन्ह हाणला त्यांना हाणला, पडलव्यात येतो ते जागार मागल्यावर पडलव्यात आलोच पडलव्यात म्हण की आता तुझ्या तर बाजऱ्या भाकरी लेके आएंगे आणि बेसन भाकरी आएंगे. बरोबर दणका दिला तुला यावेळेस मराठ्यांनी, तुझा नांगाच मोडला बघ. खरंय BS कोचिंग आता कोणीच माहित नाही म्हणतायत. तो ग्राहून आला नाही, ग्राहून सांडला म्हणतात त्याला वांगेने झेललाय.
खरंय, 100% खरंय तुमचं बरं का. हा सांडलाय कुठून तरी, लवंडला आमच्या गावाकडे म्हणतात. सांडलं नाही म्हणत आमच्याकडे, लवंडलं म्हणतात याला, लवंडला कोणीतरी. अरे कौट शेकदाना बेकार सांड, खरंच सांड, डोळ्या पुढं आलं चित्र. खरंच सांडलंय कुठलं तरी ग्राउंड, खरंच सांडलंय. चालू आहे माझं, चालू आहे प्रयत्न, आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. हा आताच गेला पाहिजे. याच्याकडं कुठून एवढी मोहमाया संपत्ती जमा झाली, याचं एकही मूल कावर तिथं येईना. याची ती विद्वान लेख काय बड्या बड्या बातान डोंगर खायला आता काय ते वाईट तिच्या. माझा बाप म्हणे पांडुरंगापेक्षा काय कमी नाही, पांडुरंग म्हणे माझा बाप. आईला तुम्हीच पदव्या देऊन ठेवल्या. आईला ते कल्की जन्माला येणारे म्हणतात. कल्की जन्माला यायच्या अगोदर राक्षस कुठून निर्माण झाला. कल्क्या ते कलियुगात कल्की जन्माला येणारे म्हणतात ना, त्याच्यानंतर हे सगळं संपणार आहे असं म्हणतात. कल्की यायच्या अगोदर राक्षस कुठून आला, कुठून आला राक्षस कल्की यायच्या अगोदर. चला हरकत नाही, खूप मोठा झाला व्हिडिओ. चला एक लक्षात ठेवा, हिंदुत्व कधीच सोडू नका. हिंदुत्वाची नाळ मराठ्यांची नाळ हिंदुत्वाला बांधलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. हा, हिंदुत्व जपण्याचं काम या देशामध्ये कुणी केलं असेल ना तर तो मराठा आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात बघा, कुठल्या देशामध्ये, कुठल्या राज्यामध्ये, हिंदुस्थानात किती राज्यांमध्ये किती राजे होऊन गेलेत, कुठल्या राजाचं नाव गाजलंय. अरे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर प्रत्येक. अरे फक्त इथेच नाही, मी तर एक बाईट आहे ना लंडनची बघितली होती की तिथे पत्रकार विचारत होते की महाराष्ट्रातलं तुम्हाला काय माहिती आहे, तर त्या लंडनच्या आत्ताची मला वाटतं गेल्या वर्षीची वगैरेच असेल. आणि जर कुणाला माहित असेल ना तर ती क्लिप टाका, नक्की टाका, फिरवा परत ती. त्यावेळेला त्यांच्या तिथल्या नागरिकाने सांगितलं होतं की भारतात मध्ये शिवछत्रपती मराठा, बाहेरच्या देशात कळलं का, हिंदुत्वाला जगवण्याचं काम माझ्या शिवछत्रपतींनी केलं. आणि तू मिटवायला निघला होय रे तंबाखू मळ्या. मला बंधना आणलीत रे युट्यूबनी, मला तुला बोलता येईना, लई येतात अशा. मग त्यांना म्हणावं लागतं बाई येऊ नका, थांबा, नाही तर मला मग ना युट्यूब सजा देतं काही पण. असं काय सांगायचं आता. तर चला हरकत नाही, हिंदुत्व सोडायचं नाही, बस विनंती करेल सगळ्यांना. जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत. जे आपण विधानसभेला केलं तेच आपल्याला या पण निवडणुकीमध्ये करायचंय. आपली जी आहे ना, आपली जी हिंदुत्वाची वज्रमूठ आहे ना ती आपल्याला सोडायची नाही. 500 वर्षानंतर रामलला आलेत, 500 वर्ष लागली तर 500 वर्ष. विचार करा किती विध्वंस केलाय. आपल्याच जमिनी असून आपल्यालाच त्या जमिनी घेण्यासाठी आपल्याला कोर्टात मध्ये लढावा लागलाय. कित्येक लोकांचे आपल्या प्राण गेले, ते मंदिर बघण्यासाठी तळमळून गेले होते. अगदी त्यामध्ये जर मला कळतं तसं कोण असेल तर ते आहेत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे. या लोकांनी सुद्धा लढा दिलेला आहे. बाबरी मस्जिद पाडायला पहिले बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. बाळासाहेबांचे म्हणते बरं का, उद्धवचे नाही, बाळासाहेबांचे. त्यामुळं हिंदुत्व टिकवण्यासाठी महाराष्ट्र प्रत्येक वेळी पुढं आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला मराठा पुढं आहे. बाबरी पाडायला सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला मराठा होता बरं का. त्यामुळं आपल्याला हिंदुत्व सोडायचं नाही. ज्याने सोडलं तो धुणीला मिळाला. उद्धव ठाकरे काय झालं, संपला. बाकी वाकडे सुवरचं काय बोलायचंच नाही आपण, तो कधीच संपलेला आहे. जो हिंदुत्वाशी गद्दारी करेल ना तो मातीत मिळेल, एवढं लक्षात ठेवा. सो हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. तोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडे, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. विनंती करेल सगळ्यांना,
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आलेल्या सगळ्यांनी लाईक करा. ते आहे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. शेअर करण्याची फार गरज आहे. व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की ताई हिंदुत्वासाठी लढतीये, मी योग्य आहे असं तुमच्या मनाला वाटत असेल ना, प्रत्येक घरापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ते काम तुम्हाला करायचंय. रजा घेते.